योद्धा न्यूज मराठी। पाडू ग्रामस्थांच्या व्यथा। 2 महिन्यांपासून मोबाईल रेंज आणि वीज गायब, शेतकरी व नागरिक संतप्त। खेड तालुक्यातील पाडू आणि ग्रामीण परिसरामध्ये गेल्या काही काळापासून डिजिटल क्रांतीचे दावे फोल ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। प्रशासकीय आणि खाजगी कंपन्यांच्या ढिसाळ कारभारामुळे पाडू भागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या परिसरात जिओ, आयडिया, VI आणि BSNL चे टॉवर उभे तर आहेत, मात्र ते केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत की काय असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। मुख्य समस्या काय आहेत? 2 महिन्यांपासून रेंज गायब। पाडू भागात गेल्या 2 महिन्यांपासून आयडिया कंपनीच्या टॉवरची रेंज पूर्णपणे गुल झाली आहे। त्यामुळे संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून कोणाला साधा फोन करायचा झाल्यास किंवा महत्त्वाचा निरोप द्यायचा झाल्यास नेटवर्क शोधत फिरावे लागत आहे। लाईट आणि रेंजचा खेळखंडोबा। ग्रामीण भागात एकीकडे सतत वीज पुरवठा खंडित होत आहे, तर दुसरीकडे वीज जाताच मोबाईल टॉवरचा बॅकअपही संपतो। त्यामुळे लाईट गेली की रेंजही गेली, अशी दुहेरी समस्या निर्माण झाली आहे। शेतकरी व विद्यार्थ्यांचे नुकसान। सध्याचे युग हे ऑनलाईन सेवांचं आहे। शेतकऱ्यांना 7/12 काढण्यापासून ते पिकांच्या नोंदी, बाजारभाव पाहणे अशा अनेक कामांसाठी इंटरनेटची गरज असते। तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि ऑनलाईन फॉर्म भरणे पूर्णपणे ठप्प झाले आहे। ग्रामस्थांच्या भावना। आम्ही डिजिटल भारताच्या गप्पा मारतो, पण आमच्या गावात 2 महिने झाले मोबाईलला रेंज नाही। वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा नेम नाही। कंपन्यांनी टॉवर फक्त उभे केले आहेत, पण सेवा द्यायला त्या तयार नाहीत। आमचा हा त्रास तातडीने थांबला पाहिजे, नाहीतर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल। प्रशासकीय अनास्था आणि कंपन्यांचे दुर्लक्ष। खेड तालुक्यात जिओ आणि आयडियाच्या माध्यमातून BSNLच्या सेवा किंवा टॉवरचे जाळे विस्तारले जात असले तरी त्याच्या देखभालीकडे मेंटेनन्स साफ दुर्लक्ष केले जात आहे। ग्रामीण भागातील ग्राहकांकडून नियमित रिचार्जचे पैसे उकळणाऱ्या या कंपन्या दर्जेदार सेवा देण्यात मात्र अपयशी ठरल्या आहेत। या गंभीर समस्येकडे संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन पाडू भागातील वीज आणि मोबाईल रेंजचा प्रश्न निकाली काढावा, अशी तीव्र मागणी आता पाडूचे शेतकरी आणि ग्रामस्थ करत आहेत। योद्धा न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी डॉक्टर देवेंद्र ओव्हाळ, खेड। आणि पहिला मुद्दा आहे तर ग्रामीण भागात पैशाची अडचण, त्या तुम्ही 1000 500 पाहिजे 300 रुपयाचा रिचार्ज मारा, तो सगळा फुकट जातोय। लोकांची सगळी समस्या म्हणजे लई त्रास आहे मोका। तो चालू ठेवला तो बंद करून टाका, तिथून काही ते पडलं नाही। मग नाही गाव पाडू गावामध्ये एवढी इन्कम करतात, 500 600 रुपयाचं रिचार्ज मला लोक मारतात आणि त्यांना त्यांचा मोबाईल 8 दिवस बंद करतात। कशासाठी ठेवलंय हातावर? 2-2.5 लोकसंख्या पाडूची, प्रत्येकाकडे एक मोबाईल आणि संपर्क सगळा तुटला तो। रात्री आजारी पडलं, कोणी काय झालं, कोणाला बोलवत सगळी अडचण होती मोकार मोठी। आणि काही एकतर सोय नाही काची, संपर्क मोबाईलची काहीच करता येत नाही। नाही हजर होत नसेल तर यांना जमत नसेल, आपण जीवाचं नियोजन करू। तो चालू करा, यांनी पहिला बंद करावा तो, काय जेव्हा पडलं नाही। मग अरे मैत झालं त्या दिवशी रात्री तर आम्ही कुणाच्या कुठं फोन करायला गेलो तेव्हा संपर्क आपत्कालीन गोष्टी घडल्या, कुठं जायचं माणसाने? आता पण रेंज नाही स्वतः, आता ह्या वेळेला रेंज नाही गावामध्ये, नेट नाही। पहिले काय होते, लाईट नसती तर ते टावर चालत नाही, टावर नाही, लाईट नाही तर अंधारात कुठे जाणार माणसं? किती अडचण होती मोठी। जनरेटर होतं ते पण काढून नेले यांनी यांच्या फायद्यासाठी। त्यांनी काहीतरी पर्याय, आम्ही गावाला काय, गावाने काय करायचं? ग्रामपंचायतचा भाडं सुद्धा थकवलं त्यांनी टावरचं। वेळेच कायचा
मग नाही तर बंद अशा करायचं. आपत्कालीन वेळेला मोबाईल जर बंद असल्यावर सुविधा असून जर त्याचे उपयोग होत नसेल तर त्याचा काय हे आहे ना मोबाईलचा. अरे 300 रुपये रोजाने माणसं त्याच्यावर बॅलन्स टाक द्या. ते त्याला वापरता येत नाही, ग्रामीण भाग आहे असं चालतंय. साहेब आला नाही तर वर कंप्लेंट करा. आम्ही वर कुठं करणार? वर कोणत्या जायचं कंप्लीट करायला इथं कोणता नंबर आहे का त्याला सांगायचं ग्रामीण लोकांना काय लागतं? आपण त्याला नंबर सांगायचा लागला तर पाहिजे फोन. नाही, त्यांच्या आयडियाच्या बचतीसाठी त्यांनी जनरेटर काढून नेला इथून त्यांच्या लाईटवर ठेवलं का त्यांच्या साहेब म्हणून त्यांनी ती आयडिया डिझेल वाचतं ना किती रुपयाला आपले पैसे नाही लाईट गेली का मोबाईल बंद, लाईट गेली का मोबाईल बंद, कोणाचा फोन येतोय का कोणाचा जातोय काहीच नाही. ग्रामीण भागामध्ये लाईट सक्रिय नाही. लाईटच नाही तर सक्रिय काय तवा लाईटच नाही. सकाळी लाईट गेली आता आम्ही करायचं कुणाला फक्त आयडियाचा मालक हे. बरं थांबा आता एक मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.